नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण बनवूयात झणझणीत असं घरी बनवलेला मिसळ पाव. त्यासाठी आपल्याला लागणार आहे मोड आलेली मिसळ. त्याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून त्याला गॅसवर आपण उकळी आणून त्याला छानपैकी शिजवून घेऊयात. आता आपण दुसऱ्या बाजूला त्यासाठी लागणारं साहित्य तयार करूयात. 2 कांदे लागतील, 1 टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि खोबरं. तर आता या सगळ्यांना आपण भाजून घेऊयात. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून पहिल्यांदा आपण त्यामध्ये खोबरं भाजून घेणार आहोत. नंतर आता त्याला कांदा भाजून घेणार आहोत. तसंच सेम आपण टोमॅटो आणि हिरवी मिरची ह्याला पण थोडंसं फ्राय करून घेणार. आता हे सगळं वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया. चला तर आता फोडणी देऊया. थोडंसं तेल टाकलेलं आहे. लसूण, मोहरी, जिरं, त्यानंतर मिक्स केलेलं वाटण तेलात टाकून आपण हळद, चटणी, मीठ हे सगळं टाकून घेणार आहोत. त्यामध्ये उकडलेली मिसळ आपण टाकणार आहोत आता आणि त्यामध्ये पाणी टाकून मस्त आता आपलं झणझणीत असं मिसळ फोडणी दिलेली आहे. तर त्याला पण मस्त छानपैकी आता एक पाणी टाकून उकळी आणून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकूयात आणि आता आपली मिसळ ही रेडी झालेली आहे मस्तपैकी आणि तीही झणझणीत. पावला आपण थोडंसं पॅनमध्ये बटर किंवा तेल टाकून थोडंसं फ्राय करून घेणार आणि चला या खायला झणझणीत असं मिसळ पाव, ताक